तर विद्यार्थ्यांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्ही सर्वजण मजेत आहात असे गृहीत धरतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो. तर मुलांनो, आपण पाहत आहोत मराठी बालभारती या पुस्तकासंदर्भात. तर मराठी विषयाचं हे पुस्तक इयत्ता 6वीसाठी जे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, ते पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते कशा पद्धतीने आहे ते आपण निरीक्षण करूया. या पुस्तकामध्ये आपल्याला डिझाईन दिलेलं आहे, नक्षीकाम दिलेलं आहे पट्ट्यामध्ये आणि चॉकलेटी कलरमध्ये हे नक्षीकाम दिसून येतं. त्याचप्रमाणे कबुतराचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. सुंदर असं डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये हे कबुतराचं बॉक्समध्ये चित्र दिसून येतं आणि खाली एक सिम्बॉल दिलेला आहे, बालभारती सुवर्ण महोत्सव या टेक्स्टचं या अक्षरासह खाली लिहिलं आहे, इयत्ता 6वी. तर दुसऱ्या पानावर आहे मराठी बालभारती इयत्ता 6वी आणि इथं आदिवासी चित्रकला या पानावर दिलेले आहे, वारली चित्रकला. या ठिकाणी समिती आहेत, मराठी भाषा तज्ज्ञ समिती, ज्यामध्ये जे जे तज्ज्ञ समाविष्ट होते त्यांची नावं या ठिकाणी. त्यानंतर भारताचे संविधान आहे, संविधान नंतर राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीत नंतर लगेचच प्रतिज्ञा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रस्तावना दिलेली आहे पुस्तकाची. प्रस्तावना इथं आपण वाचण्याची काही गरज नाही, परंतु आपण त्याच्याही पुढे जाऊ. भाषाविषयक क्षमता, प्रथम भाषा मराठीसाठी. आता भाषा विषयांच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन. अध्ययन कौशल्य कोणते आहेत, भाषाभ्यास कोणता आहे, हे डिटेल आपण पाहू शकता, वाचू शकता. आपल्याला इतर डिटेल घ्यायची गरज नाही. तर या ठिकाणी अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिकामध्ये किती आहेत, भाग 1 आणि भाग 2 हे अर्ध्या पानावर आहे आणि भाग 3 आणि 4 हे अर्ध्या पानावर इथं दिलेलं आहे. तर पहिली कविता आहे बलसागर भारत हो. ही कविता आहे साने गुरुजी यांची. तर आपण जाऊया या कवितेवर. बलसागर भारत हो, भाग 1 मधली कविता आहे आणि पहिली कविता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपल्याला काय करायची आहे, प्रथम वाचायची आहे. वाचण्यानंतर ती गायची आहे. गायल्यानंतर आपण या कवितेचं काय पाहणार आहोत, स्पष्टीकरण पाहणार आहोत. स्पष्टीकरण काय आहे, जर आपल्याला स्पष्टीकरण चं आकलन जर झालं व्यवस्थित, तर आपल्याला कविता लक्षात राहायला मदत होते, त्याचं दृढीकरण चांगलं होतं. मग आपण क्रमानं पहिले वाचन घेऊ, नंतर कविता गायन घेऊ, त्यानंतर कवितेचं स्पष्टीकरण पाहू. तर सुरुवात करूया आता. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून. ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया लाहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ. विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदा लाहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. या उठा करू हो शर्थ,
संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, भलसागर भारत हो. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो. या ठिकाणी आपण कवितेचं वाचन केलेलं आहे. आता आपण ही कविता गायन करणार आहोत. ऐका व म्हणा. तुम्हाला या ठिकाणी कविता मागं म्हणणं अपेक्षित होतं वाचनाच्या नंतर, परंतु आपण ही कविता गायन करू. गायनानंतर माझ्या पाठीमागे म्हणणं सुद्धा अपेक्षित आहे, परंतु तुम्ही या ठिकाणी माझ्यासमोर नाही. तुम्ही घरी या पद्धतीनं कविता गायन करू शकता. तर सुरुवात करूया. बलसागर भारत हो हो, बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी राहो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हाती मीर घोर संहारीन, हाती मीर घोर संहारीन, या बंधु सहायाला हो, बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी राहो, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदाला हो, बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी राहो, या उठा करू शर्त, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी राहो, हो. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येऊ,
बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. या ठिकाणी चाल संपलेली आहे. बघा, या कवितेचा अर्थ आपल्याला काय आहे, याचं स्पष्टीकरण काय आहे, आता आपण पाहणार आहोत. ही कविता साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे साने गुरुजींनी. हे समूहगीत म्हणून सुद्धा गायलं जातं. विद्यार्थ्यांकडून समूहगीत तालासुरात म्हणून घ्यावे, समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकाव्यात. हे समूहगीत विद्यार्थ्याकडून म्हणून घ्यायला सांगितलेलं आहे शिक्षकांना. तुम्ही घरी हे म्हणायचं आहे चालीवर व्यवस्थित. तर आता आपण या कवितेची स्पष्टीकरण पाहणार आहोत. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. आपला भारत देश बलशाली हो, आपला भारत देश समृद्ध हो, आपला भारत सशक्त हो आणि आपल्या या विश्वामध्ये, या जगामध्ये सगळ्यामध्ये शोभून दिसो अशी अपेक्षा साने गुरुजींनी व्यक्त केलेली आहे. बघा, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. हे कंकण करी बांधले, हाती एक धागा बांधलेला आहे, हाती एक निश्चयाचा धागा बांधलेला आहे. तर निश्चय कोणता आहे, तर जनसेवेसाठी आपलं जीवन व्यतीत करायचं, आपलं जीवन समर्पित करायचं, असं साने गुरुजी या ठिकाणी म्हणतात. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, आणि हा जो प्राण उरलेला आहे तो राष्ट्रांच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी उरलेला आहे. आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठीच हा प्राण, हा जीव प्रयत्न करणार आहे. राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे, राष्ट्र सगळ्या विश्वात शोभून दिसलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं साने गुरुजी या ठिकाणी म्हणतायत. मी सिद्ध मरायला, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, मी मरायलासुद्धा तयार आहे. परंतु आपला भारत देश बलशाली झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, प्रगत झाला पाहिजे आणि विश्वामध्ये शोभून दिसला पाहिजे, विश्वामध्ये तो चमकला पाहिजे, असं या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे. वैभवी देश चढवीनं, सर्वस्व त्यास अर्पिनं, हा तिमिर घोर संहारीनं, या बंधू सहायाला हो. मी निश्चय केलेला आहे, मला हा देश वैभवावर चढवायचा आहे, वैभवाच्या कळसावर चढवायचा आहे. वैभवी देश चढविणं म्हणजे माझ्या देशाची मी प्रगती करणार आहे. मी माझ्या देशाला इतकं सहकार्य करणार, इतकं मोठं देशाला करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तो वैभवाच्या शिखरावरती चढला पाहिजे. इतकं सर्वस्व त्यास अर्पण, माझं तन मन धन सगळं काय मी या देशासाठी अर्पण करणार आहे आणि आपल्या देशाला उंचीवर पोहोचवणार आहे. हा तिमिर घोर संहारीनं, हा अज्ञानाचा अंधार मी नष्ट करणार आहे, सगळीकडे जागृती करणार आहे, सगळीकडे ज्ञान, आपल्याला जे जे माहीत आहे ते सगळीकडे पसरवणार आहे. या बंधू सहाय्याला आणि सगळ्या मित्रांनो, सगळ्या साथीदारांनी माझ्या मदतीला या, माझ्या सहाय्याला या, माझ्या सहकार्याला या. कारण मला हा देश बलशाली बनवायचा आहे, मला हा देश समृद्ध बनवायचा आहे, मला हा देश प्रगतिशील बनवायचा आहे. आणि माझी अपेक्षा आहे हा देश जगामध्ये सगळ्यामध्ये उठून दिसला पाहिजे, सगळ्या जगामध्ये चमकला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही मला त्यासाठी मदत करायला या. मी निश्चय केला आहे, मी हातात माझ्या धागा बांधलेला आहे की माझं जीवन सर्वस्व या देशासाठी अर्पण करणार आहे, देशाला वैभवावर चढवणार आहे, सर्वस्व त्यास अर्पण करणार आहे. त्यासाठी मी माझा जीवसुद्धा द्यायला तयार आहे. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला. हातात हात घेऊन,
मित्रांनो, साथीदारांनो, जोडीदारांनो, तुम्ही माझ्याकडे सहाय्याला या, मला मदत करायला या. आपण काय करू, हातामध्ये हात घेऊन, म्हणजे एकमेकांचं सहकार्य घेऊन, एकमेकांचा सहवास घेऊन, आपण हृदयास हृदय जोडून, म्हणजे एकमेकांशी प्रेमाने वागणूक देऊन, एकमेकांशी जिव्हाळा देऊन, एकमेकांशी आपुलकी जपून आपण सगळ्यांनी एकीचा मंत्र जपूया. सगळे आपण सारखेच आहोत, आपण एक होऊया आणि आपल्या ऐक्याचा उपयोग आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करूया. या कार्य करायला आलो. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला आला आहो. बघा, हातामध्ये हात घेऊन आपण या देशाचं काम करायचं आहे. हृदयास हृदय जोडून म्हणजे आपण एकमेकांची मनं जिंकून, एकमेकांशी आदर करून, एकमेकांचा जिव्हाळा जपून, एकमेकांशी प्रेमानं वागून, आपण एकतेचा मंत्र आपण जपून, एकता वाढवून या देशाला आपण समृद्धीमध्ये आणायचं आहे. समृद्धी वाढवायची देशाची आणि आपण प्रगतीवर न्यायचे आणि जगामध्ये या देशाला शोभून दिसला पाहिजे असं आपण बनवायचं आहे. करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदा लावू. हातामध्ये एक दिव्य म्हणजे विशेष शक्ती असलेला, विशेष ताकद असलेला पताका म्हणजे ध्वज घेऊ. विशेष ताकद असलेला ध्वज आपण हातामध्ये घेऊया. करी दिव्य पताका घेऊ, हातामध्ये आपण अशी दिव्य शक्ती असलेला पताका ध्वज घेऊ आणि आपण भारत देशाची गीते गाऊ आणि आपल्या भारत देशाची महत्त्व गाऊ. आणि महत्त्व गात असतानाच आपण या विश्वामध्ये सुद्धा आपल्याला पराक्रम दाखवायचा आहे आणि या देशासाठी, या मायभूमीसाठी आपल्याला कार्य करायचं आहे आणि आपल्या भारत देशाला बलशाली बनवायचं आहे, असं या कडव्याचा अर्थ अभिप्रेत आहे. या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ. बघा, या उठा करू हो शर्त, चला उठा, आपण शर्त करू, आपण घोषणा करू, हे काम आपल्याला करायचं आहे. संपादू दिव्य पुरुषार्थ, आपल्याला संपादन करणे म्हणजे मिळवणे. दिव्य म्हणजे विशेष शक्ती असलेलं पुरुषार्थ आपल्याला मिळवायचं आहे आणि त्या पुरुषार्थाचा उपयोग आपल्याला भारतभूमीच्या प्रगतीसाठी, आपल्या भारतभूमीच्या समृद्धीसाठी करायचं आहे. हे जीवन ना तरी व्यर्थ, नाहीतर हे जीवन व्यर्थच आहे. आपण असं काहीतरी देशासाठी करूया, नाहीतर आपलं जीवन खरं अर्थानं व्यर्थ आहे. हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपतं. आणि आपल्या कामामुळं आपल्या भारत देशाची जी प्रगती आहे, आपल्या भारत देशाचं जे भाग्य आहे, ते कायमचं अजरामर राहणार आहे, तळपत राहणार आहे या पृथ्वी तलावर आणि आपला भारत देश बलशाली होणार आहे. ही माय थोर होईल, ही भारतभूमी थोर होईल. आपण जर आपल्या भारतभूमीसाठी, आपल्या मायभूमीसाठी जर कार्य केलं तर आपली भारतभूमी थोर होईल, वैभवी दिव्य शोभेल आणि आपली भारतभूमीचं जे वैभव आहे ते वैभव वाढणार आहे आणि वैभव हे आपल्या जगामध्ये शोभून दिसणार आहे. जगतास शांती देईल. बघा, आपल्या भारत देशाची प्रगती झाली, आपल्या मायभूमीची प्रगती झाल्यानंतर आपला भारत देश वैभवाच्या शिखरावर गेल्यानंतर तो काय करेल, जगतास शांती देईल. आपण जगामध्ये शांतीचा संदेश देणार आहोत. बलसागर भारत हो, असा सोन्याचा दिवस आपल्या आयुष्यात येऊ. आपली मायभूमी थोर होईल आणि आपल्या मायभूमीचं वैभव जगामध्ये शोभेल. आपण जगाला शांतीचा संदेश देऊ, असा तो सोन्याचा दिवस येऊ आपल्या आयुष्यामध्ये आणि आपला भारत देश बलशाली हो, आपला भारत देश प्रगतिशील बनवू, आपला भारत देश समृद्ध बनवू. ही अपेक्षा साने गुरुजींनी आपल्या या कवितेमध्ये केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.